नमस्कार शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेच्या संदर्भाने आज आपण माहिती घेणार आहोत। धनधान्य या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता कधी येणार आहे, आतापर्यंत किती हप्ते आले, कोणाचे हप्ते किती थकीत आहेत आणि यासोबतच राज्यातील लाखो शेतकरी अपात्र होत असताना नेमकं काय कारण आहे, यासोबतच आपल्याला कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडणार आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडणार नाहीत, या संदर्भाने देखील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। शेतकऱ्यांनी नेमकं काय केलं पाहिजे, 24वा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये पडण्यासाठी शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे, या संदर्भात देखील माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत। आपण आमच्या धनधान्य या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आम्हाला सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे नवे व्हिडिओ आपल्यापर्यंत येतील। तर मी सांगत होतो की पीएम किसान योजनेचा 24वा जो हप्ता आहे तो आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडणार आहे आणि नेमकं शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे, राज्यातील लाखो शेतकरी अपात्र का होत आहेत, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत, ही देखील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। 24वा हप्ता येण्याची नेमकी तारीख काय आहे, ही देखील माहिती आपल्याला शेवटी दिली जाईल। यासोबतच शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे हे देखील आपल्याला माहिती दिली जाईल। तर मुळामध्ये आपण पाहतोय की बऱ्याच शेतकऱ्यांना 17 हप्त्यापर्यंत म्हणजे 17व्या हप्त्यापर्यंत पैसे त्यांच्या खात्यात जमा झाले, परंतु 18, 19, 20, 21, 22, 23 आणि 24 हे जे हप्ते आहेत हे मात्र त्यांच्या खात्यात जमा झालेले नाही। त्याची नेमकी काय कारण आहेत? काहींना 23वा हप्ता जो आहे तो त्यांच्या खात्यात जमा झालेला नाही, तर काहींच्या खात्यामध्ये तो जमा झालेला आहे। ज्यांच्या खात्यात जमा झाला नाही त्यांचे काय नेमकं कारण आहे? 23वा हप्ता जर आपण पाहिला असेल तर 23वा हप्ता जो आहे तो 20 जूनला खरं तर हा 23वा हप्ता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे आणि यावेळी जवळपास आपण पाहिलं असेल 90,41,241 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 23वा हप्ता 20 जूनला आला होता। त्यानंतर 24व्या हप्त्याची तारीख आपल्या सर्वांना सांगायचीच आहे आणि मग हा जो हप्ता आहे तो काहींच्या खात्यामध्ये नाही आला, तर मग शेतकऱ्यांनी नेमकं काय केलं पाहिजे, त्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता का नाही आला? याचं कारण असं आहे की आता बऱ्याच वेळा आपण पाहतोय की पीएम किसान योजनेच्या संदर्भाने अनेक अपडेट्स माहिती पुढे आलेली आहे। अनेक शेतकऱ्यांनी जमीन नोंदणी केलेली नाही आणि जमीन नोंदणी केली नसल्या कारणाने देखील 23वा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये पडलेला नाही। त्यामुळे 24वा हप्ता पडण्याच्या आधी, त्याची वाटप सुरू होण्याच्या आधी आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे। तर पहिल्यांदा शेतकरी बांधवांनो, तुम्ही जमिनीची नोंद केली पाहिजे। मग आता ही नोंद कुठे करायची? आता OTP वर येणारी जी काही नोंद ती नोंद आता आहे का? तर नाही, तर तुम्ही तहसील आणि तलाठी कार्यालयात आपण गेलं पाहिजे। यासोबतच ई-KYC करायची आहे। आता ई-KYC बायोमेट्रिक पद्धतीने करायची आहे। आपण अंगठा देऊन तिथे ई-KYC करत असतो आणि त्यामुळे ई-KYC शेतकऱ्यांनी करून घेणं गरजेचं आहे। पहिली गोष्ट सांगितली की ती म्हणजे तुम्हाला जमीन नोंदणी करणं अत्यंत गरजेचं आहे। दुसरी आहे KYC करायची आहे। अनेक शेतकऱ्यांनी KYC केलेलं नाही, मोबाईल नंबर बदललेले आहेत, त्यामुळे बँकेची काही अपडेट त्यांच्यापर्यंत येत नाहीत, अशा अनेक गोष्टी आहेत। त्यामध्ये मात्र तुम्हाला KYC करावी लागेल। आता शेतकऱ्यांना बऱ्याच वेळा असं होतं की ते KYC करायला गेल्यानंतर काही कागदपत्र त्यांना मागितली जातात, ते नसतात, त्यामुळे त्याची पूर्तता करणं गरजेचं आहे। आधार कार्ड आपण जेव्हा बँकशी लिंक करतो ते देखील करणं गरजेचं आहे आणि म्हणून आधार खाते बँकला लिंक करणे हे महत्त्वाचे आहे। आणि यावेळी मात्र तुम्हाला तुमचे कागदपत्र हे सर्व तयार ठेवावे लागतील। पॅन कार्ड असेल, आधार कार्ड असेल किंवा इतर बँक तुम्हाला जे काही कागदपत्र मागतील ते तुम्ही त्यांना दिले पाहिजे। त्यामुळे त्या 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत: जमीन नोंदणी, ई-KYC आणि शेतकऱ्यांनी फार्मर ID काढणं अत्यंत गरजेचं आहे। आता बऱ्याच वेळा असं आहे की ती बंधनकारक देखील केलेली आहे। अनेक वेळा शेतकरी फार्मर ID काढत नाहीत आणि त्यामुळे फार्मर ID काढणं गरजेचं आहे, नाहीतर ती आपल्याला ती बंधनकारक केलेली आहे, त्यामुळे अनेक वेळा खात्यात पैसे जमा होत नाही। फार्मर ID ही अत्यंत महत्त्वाची आहे। ह्या 4 गोष्टी शेतकऱ्यांनी केल्या पाहिजे। मोबाईल नंबर आपण सतत बदलत असतो, बऱ्याच वेळा बँकेला आपला एक नंबर कनेक्ट असतो, तो आपण बदलतो। यामुळे देखील अनेक वेळा शेतकऱ्यांना नेमकं काय चाललंय ते आपल्या मोबाईलवरच कळत असते, परंतु मोबाईल नंबर बदलल्यामुळे अनेक वेळा अडचण येतात। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आपले नंबर मात्र कायम एकच नंबर ठेवा, जेणेकरून तो तुमच्या बँकेशी पण कनेक्ट असेल आणि तुम्हाला वेळोवेळी शासनाच्या विविध योजनांची माहिती तुमच्याच मोबाईलमध्ये मिळू शकते। आता मुद्दा असा आहे की आधार बँकला लिंक करणे, त्यासोबतच ई-KYC करणे। पीएम किसान योजनेच्या संदर्भाने महत्त्वाचं काय असेल तर तुमची फार्मर ID महत्त्वाची आहे। अनेकांची फार्मर ID निघालेली नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही
जमिनीची नोंद केलेली आहे का ती बंधनकारक केलेली आहे, त्यामुळे जमिनीची नोंद करणं देखील तितकंच गरजेचं आहे. आता मुद्दा असा आहे की हा 24वा हप्ता कधी येणार आहे. तर अनेक वेळा शेतकऱ्यांमध्ये गोंधळ होतो की पहिला हप्ता जो आहे तो 20 जूनला आलेला होता आपल्या सर्वांना आता सांगितल्यानुसार. त्यानंतर शेतकरी अनेक शेतकरी वगळल्या गेलेले आहेत. काही शेतकऱ्यांचे तर 17 हप्ते आले, त्याच्यानंतरचा एकही हप्ता त्यांना आलेला नाही. अशा शेतकऱ्यांनी यावरील 4 गोष्टी करणं गरजेचं आहे. आता मुद्दा आहे की 24वा हप्ता जो आहे तो तुम्हाला कधी मिळणार आहे. तर दाट शक्यता आहे 1 सप्टेंबर नंतर पडण्याची दाट शक्यता आहे. तशी अधिकृत तारीख कुठलीही आलेली नाही किंवा तशी कृषी मंत्रालयाकडून किंवा शासनाकडून अशी अधिकृत तारीख आलेली नाही, परंतु 1 सप्टेंबरच्या नंतर पडण्याची दाट शक्यता आहे. कारण 20 जून, जुलै, ऑगस्ट आता जवळपास 2 महिन्याच्या मध्ये गेलेले आहेत. त्यामुळे स्वाभाविक आहे की 1 सप्टेंबरच्या नंतर हे हप्ते पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकूणच काय तर पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांनी अपडेट राहणं, त्या 4 गोष्टी करणं अत्यंत गरजेचं आहे आणि यासोबतच 1 सप्टेंबरच्या नंतर 24वा हप्ता येण्याची शक्यता आहे. धन्यवाद.